कालितारा महाविद्या षोडशी भुवनेश्वरी भैरवी छिन्नमस्तिकाच्य विद्या धमावती तथा बगला सिद्ध विद्याच्य मातंगी कमलात्मिका एतादश महाविद्या सिद्ध विद्या प्रकृतीता। तर आजपासून आपण भगवतीच्या दश महाविद्या या स्वरूपांची माहिती घेण्यास सुरुवात करणार आहोत। वेगवेगळ्या युगात वेगवेगळ्या देवता शक्ती आपल्या उपासना पद्धतीमुळे आपल्या साधकांना अभिष्ट फळ प्रदान करत आलेले आहेत। पण चार युगात सदैव मूलभूत स्वरूपात संपूर्ण संतुष्टी, सामर्थ्य आणि सिद्धी प्रदान करण्याची क्षमता फक्त दश महाविद्या या देवतांमध्ये आहे। त्यामुळेच दश महाविद्या यांचे साधना अनुष्ठान त्वरित आपले चमत्कार प्रगट करत असतात। तर या दश महाविद्यांच्या उत्पत्तीची कथा म्हणजे एकदा दक्ष राजाने आपली पुत्री सती आणि शिव यांना अपमानित करण्यासाठी एका यज्ञाचे आयोजन केले होते। त्यात त्यांनी सर्व देवतांना आमंत्रण दिले, पण आपली पुत्री आणि जावई यांना आमंत्रण दिले नव्हते। पण आपल्या पित्याच्या घरचं कार्य आहे म्हणून देवी सतीने शिवांकडे तिथे जाण्यासाठी परवानगी मागितली होती, पण शिवाने त्यांना परवानगी दिली नाही। त्यामुळे सती क्रोधित झाल्या आणि त्यांचं शरीर काळं पडू लागलं, डोळे लाल होऊ लागले। हे पाहून शिव तिथून निघून चालले। तेव्हा देवीने आपल्या सामर्थ्याने आपल्या शरीरातून देवीची दशरूपे निर्माण केली। त्या दशरूपांनी शिवांच्या दशदिशा रोखून धरल्या। तेव्हा भगवान शिवांनी सतीला विचारले की ही कोणती रूप आहे। तेव्हा देवी सतीने सांगितलं की समस्त चारी युगात भक्तांना अभिष्ट फल प्रदान करणारी ही माझी दश महाविद्या रूपे आहेत।